नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटपट वरणफळं कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत। त्या ठिकाणी आपण 1 वाटीभर मुगाची डाळ घेतलेली आहे आणि आता मी यामध्ये काय काय वापरते, कोणते कोणते मसाले वापरते हे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। आता ही डाळ आपल्याला वरण न करता डायरेक्ट आपल्याला फोडणी देऊन या वरणफळं बनवायचे आहेत। तर चला आता आपण या वरणफळामध्ये मी कोणते कोणते मसाले वापरते व काय काय वापरते हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। आता ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता या डाळीला आपल्याला फोडणी द्यायची आहे। फोडणीमध्ये आपल्याला लसूण आणि कढीपत्ता वापरायचा आहे। तर चला आता आपण आता डाळ घेऊन झालेली आहे आणि आता हे पण कढीपत्ता ते पण आपण घेतलेला आहे। आता गॅसवर आपण कुकर ठेवूया। आता गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि त्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलेलं आहे, कारण वरणफळांना तेल थोडंसं जास्त ठेवायचं। आता या ठिकाणी आपण जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेऊया आणि त्यामध्येच आपण लसूण टाकलेला आहे। आता लसूण लालसर झाला की आपण कढीपत्ता टाकून घेऊया त्यामध्ये। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि आता कढीपत्ता टाकू आणि त्यामध्ये आता आपल्याला मसाले ॲड करायचे। यामध्ये कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग मी टाकून घेतले आहे आणि त्याच्यावर लगेच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। फोडणीमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आपण आणि आता कोथिंबीर टाकलेली आहे आणि आपल्याला आता यामध्ये 1 चमचा भरून मीठ टाकून घ्यायचं आहे। तर बघा आता आपण कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली आहे। आता 1 चमचा भरून मीठ टाकूया। आता मीठ टाकल्यानंतर आता आपण डाळ धुवून घेऊया। आता आपण डाळ धुवून त्यामध्ये टाकून घेऊया। त्या पाण्यामध्ये आपण डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता पाण्याला उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। यासाठी मी 2-3 चमचे गव्हाचे पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 चमचा भरून बेसन पीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ आपण टाकून घेऊया आणि आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपण धना जिरा पावडर टाकून घेऊया। आणि यामध्ये धना जिरा पावडर टाकली आहे आणि हिंग टाकून घेऊया थोडंसं त्या पिठामध्ये। आणि हळद, लाल मिरची पावडर यामध्ये लाल मिरची पावडर टाकली आहे। आता हे सर्व आपण आणि आपल्याला आता यामध्ये थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे। ओवा टाकल्यामुळे हे उकडीचं अन्न असल्यामुळे पोटाला त्रास होत नाही, त्याच्यामुळे ओवा हा टेस्ट पण छान लागते आणि पोटाला पण त्रास होत नाही। चला आता आपण यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे। तर चला आता यामध्ये पाणी टाकून आपण आता हे पीठ भिजवून घेऊया। हे पीठ आपण जशी कणिक भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता आपलं पीठ भिजवून झालेलं आहे। तर बघा अशा पद्धतीने असं घट्टसर हे पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे। आता आपण त्याची वरणफळं लाटायला घेऊया। आता आपण पोळी ज्याप्रमाणे लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पोळी लाटून घ्यायची आहे। तर बघा आता हे पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आणि पोळी ज्याप्रमाणे मी घडीची पोळी करून घेतो त्याप्रमाणे आपण पोळी तयार करून घ्यायची आहे त्याची। आता ही आपण पोळी तयार करून घेऊया त्याची। अशा पद्धतीने लाटून आपण त्याची पोळी तयार करून घेणार आहोत। आणि आता तोपर्यंत आपलं वरण फोडणी दिलेलं पाणी सुद्धा उकळत आलेलं असेल।
आता बघा अशा पद्धतीने आपण अशी पातळसर पोळी लाटून घ्यायची त्याची. आता आपली पोळी लाटून झालेली आहे. आता आपण ती कट करून घेणार आहोत. आपल्याला जेवढी पातळ पोळी लावता येईल तेवढे पटकन शिजले जातात ते. त्यामुळे हे वरणफळ नेहमी थोडे पातळच लाटून घ्यायचे. आणि आता आपण ते पिझ्झा कटरने कट करून घेऊया. तुम्हाला जसा शेप लागतो तसं तुम्ही ते कट करून घेऊ शकता. आता हे असे बारीक बारीक आपण कट करून घेऊया. आता हे बारीक बारीक कट करून घेत आहोत आपण. आणि आपण शंकरपाळे ज्याप्रमाणे करतो त्याप्रमाणेच हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे कट करून झालेले आहेत. तर बघा आता पाणी आपलं आता हे असे सुट्टे सुट्टे करून घ्यायचे. आता आपलं पाणी पण उकळत आलेलं आहे. तर बघा आता हे असे सुट्टे आपण करून घेऊया सर्व. आणि उकळत्या पाण्यात आपल्याला ते टाकून घ्यायचे आहेत. तर बघा आता हे पाणी आपलं उकळलेलं आहे. त्यामध्ये आपण वरणफळ आता हे याच्यामध्ये अगोदर डाळ टाकलेली आहे पाण्यामध्ये. आता हे वरणफळ आपण त्यामध्ये सर्व टाकून घेऊया. आता हे सर्व लाटून आपण त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. अगदी पटकन झटपट होणारी, कुकरमध्ये जर ही केली रेसिपी तर अगदी पटकन तयार होते आणि एका शिट्टीमध्ये हे वरणफळ शिजले जातात. आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया. आणि आपली एकच शिट्टी आपल्याला करायची आहे. एक शिट्टी झाली की वरणफळ आपले रेडी होतात. तर बघा मैत्रिणींनो, अगदी झटपट अशी वरणफळ आपले तयार झालेले आहेत. ते सर्विंग बाउलमध्ये मी सर्व केलेले आहे. त्याच्यावर साजूक तूप आपण थोडंसं साजूक तूप वाढायचं त्याच्यावर. अगदी टेस्टी असं हे वरणफळ तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.